भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्तिः। ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगत् पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक केंद्र कोल्हापूरच्या या वर्गामध्ये आपण श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याचं अध्ययन करणार आहोत. या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या समोर इथे कोल्हापूरचे भक्त बसलेले आहेत आणि या वर्गाचं रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही करत आहोत. म्हणून अशा वर्गांना हायब्रिड वर्ग असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय की रामकृष्ण संघामध्ये जवळपास सर्वच केंद्रांमध्ये आता ही पद्धत आहे की त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा यूट्यूबवरती रेकॉर्डिंग अपलोड करणे आणि जिथे वर्ग चालू आहे तिथे भक्तसुद्धा उपस्थित असतात. म्हणून त्याला हायब्रिड वर्ग असं त्याचं नामकरण झालेलं आहे. या साप्ताहिक वर्गाकरता आपण जवळपास 11 महिन्यानंतर आपली ही भेट होत आहे. मला स्पष्टपणे लक्षात आहे की 2 जून 2021 बुधवार त्या दिवशी आत्मबोध श्लोक 36 तिथे आपण थांबलो होतो आणि तो जो वर्ग होता विशेष, त्याच्यानंतर मी पुण्याहून वर्ग घेऊ शकणार नाही असं मी घोषणा केली होती आणि त्याच्यानंतर मी कोल्हापूरला आलो 11 जुलैला. इथे थोडा कोरोना होता. त्यानंतर मग आता हा वर्ग सुरू करू असं करता करता गणपती आले, गणपती गेले, नवरात्र तेही गेलं, दिवाळी, त्याच्यानंतर माताजींचा जन्मोत्सव, स्वामीजींचा जन्मोत्सव, ठाकूरांचा जन्मोत्सव, असं होता होता जवळपास आता 11 महिने होत आले आणि एप्रिल महिना येऊन ठेपला. हा वर्ग सुरू का नाही झाला, हा याच्या संदर्भात एक थोडं चिंतन करू इच्छितो. त्याचं कारण काय की पहा, आपल्या साधक जीवनामध्ये काय घडत असतं. एकदा गाडी ट्रॅकवरनं खालती गेली, त्याला पुन्हा आणणं भयंकर अवघड असतं आणि त्याचं बिलकुल बेस्ट उदाहरण आहे. मी कोणतंही कारण सांगणार नाही, फक्त आणि फक्त प्रमाद, बाकी काही नाही. कारण की बाकी सगळी व्यवस्था इथे उपलब्ध होती. पण बस आता थोडं एक आत्ताच आलोय, काही दिवस अजून जाऊ द्या, काही दिवस अजून जाऊ द्या करता करता एक मोठा काळ निघून गेला आणि तिथेच मला मग विवेक चूडामणीमध्ये आपण प्रमाद काय असतं हे शिकलो होतो. आणि विशेषकर छांदोग्य उपनिषदमध्ये फार सुंदर परिभाषा दिलेली आहे प्रमादाची. कोणी तर सनत कुमार ऋषींकडे जातात नारद आणि ते म्हणतात, ब्रह्मज्ञान करतात, ते विनंती करतात. तर तेव्हा त्यांना जे काही शिकवण देत असताना
सनतकुमार म्हणतात की प्रमादो वै मृत्युम अहम ब्रवीमी. हे नारदा, साधका करता प्रमाद म्हणजे हे साक्षात मृत्यूच आहे. प्रमाद करणं म्हणजे काय की हो हे उद्या करू, हे नंतर करू, हे उद्यापासून करूच. जे काही या वर्गाच्या संदर्भात झालं ते बिलकुल तसंच झालं. आणि असं करता करता एक मोठा काळ ईश्वरीय चिंतनापासून आपण स्वतःला विमुख ठेवलं आणि फार मोठं स्वतःचंच आपण आध्यात्मिक नुकसान स्वतःच म्हणजे मी स्वतःच करून बसलो असोत. आणि विशेष कर्मक बरेच वर्ग हे यूट्यूबवरती सुरू होते. म्हणजे आता थोडंसं आपण जरा गप्पाच करूया एका अर्थाने की कोणताही विषय मी एक निवडत होतो की आपण हा विषय सुरू करूया. अरे मग लक्षात येतं की अरे अमुक अमुक महाराज अमुक अमुक ठिकाणपासून याच विषयावरती वर्ग घेत आहेत. कोणी इंग्लिशमध्ये तर कोणी मराठीत तर कोणी हिंदीत असं करून इतके काही व्हेरायटीज उपलब्ध होते. तर त्यातून पण काही म्हणजे असं वाटत होतं की अरे हे महाराज तर घेतच आहेत. आत्तासुद्धा जेव्हा ग्रेट मास्टरवरती आपण लीला प्रसंगावरती चर्चा करूया असं 2 किंवा 3 महिन्याआधी ठरवलं तर लक्षात आलं की 2 स्वामीजी, एक स्वामीजी हिंदीमध्ये, एक स्वामीजी इंग्लिशमध्ये ऑलरेडी याच्यावरती वर्ग सुरू आहे. पण असो म्हणजे ते काही कारण नव्हते. पण हा विचार केला की नाही आता कोल्हापूरला आपला हा वर्ग सुरू झालाच पाहिजे. हा ग्रंथ मुद्दाम याची निवड का केली जर याचं चिंतन जर आपण करण्याचा याच्यावरती जर थोडासा विचार केला तर अर्थातच कोल्हापूरच्या भक्तांची ही विनंती होतीच, त्यांचं म्हणणं होतंच. पण त्याच्याही वरती एक फार मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे काय? ते कारण म्हणजे स्वामी विवेकानंद फार सुंदर एक वाक्य म्हणतात आणि ते काय? स्वामीजी म्हणतात की आपण सर्व साधक आहोत आणि आपल्यामध्ये अनेक उणीवा उपलब्ध आहेत, कमतरता आहेत, इम्परफेक्शन्स आहेत आणि म्हणून तर आपण साधक आहोत. आणि हे परफेक्शन ह्या उणीवा दूर आपण कसं करू शकतो? तर उणीवाचं चिंतन करून नव्हे, तर जे परफेक्ट आहे, जे आपले इष्ट आहे, त्याचं जर सतत चिंतन केलं तर या उणीवांना खत पाणी मिळणार नाही. हे जे इम्परफेक्शन्स आहेत त्याला खत पाणी मिळणार नाही आणि ते काळप्रसंगी स्वतःच गळून पडतील. आणि म्हणूनच इष्टचिंतन हे फार अपेक्षित आहे. आपण जप ध्यान करत असताना इष्टचिंतन करतच असतो, पण या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या इष्टांचं चिंतन करणार आहोत. तर हे पण एक मुख्य कारण की का लीला प्रसंग हा ग्रंथ याची निवड मी मुद्दाम केली. आणि विशेष सांगायचं म्हणजे की या ग्रंथाच्या माध्यमातून आपली प्रीती, आपली भक्ती, आपलं प्रेम हे भगवान श्रीरामकृष्णांप्रती द्विगुणित कशाला अनंत पटीने वाढो. त्यांच्या जीवनातल्या त्या सगळ्या घटनावली, त्यांचं चरित्र याचं अध्ययन केल्याने आपल्याला नक्कीच त्यांच्याप्रती आपली भक्ती, प्रीती, प्रेम, श्रद्धा हे सगळंच वाढणार आहे. म्हणूनच या ग्रंथाचं मी मुद्दामच याची निवड केलेली आहे. या प्रस्तावने सकट आता थोडं आपण चिंतन करू या सगळ्यात आधी की आपण जे प्रणाम मंत्र म्हणत असतो, भगवान श्रीरामकृष्णांचे 2 प्रणाम मंत्र आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात आहे. कोणते कोणते मी ते आधी म्हणतो आणि मग त्याच्यावर थोडं चिंतन करूया. पहिलं तर आहे की आपल्या सर्वांना लक्षात आहे की स्वामी विवेकानंद हे जेव्हा नवगोपाल घोषांच्या घरी गेले होते तर तिथे त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांच्या स्तुतीमध्ये उत्स्फूर्तपणे त्याच्या मुखातून हे निघालं होतं, स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. हे फार उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून निघालं आणि हेच
आपण सर्वजण प्रणाम मंत्र म्हणून रोज याचं पठण करत असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रणाम मंत्र आहे आणि त्याचे रचयिता स्वयं शारदानंदजी महाराज आहेत. शारदानंदजी महाराज म्हणजे ज्यांनी लीला प्रसंग यांची रचना केलेली आहे. ते काय म्हणतात? सर्वधर्मस्थापकस्त्वं सर्वधर्मस्वरूपिणे सर्वधर्मस्थापकस्त्वं सर्वधर्मस्वरूपकः आचार्याणां महाचार्यो रामकृष्णाय ते नमः. दोन्ही श्लोकांचा अर्थ बघितला तर काहीही अंतर नाही. फक्त जिथे म्हणतो की कुठे संबोधन आहे आणि कुठे म्हणजे विभक्ती प्रत्यय याचा एक वेगळा वेगळा प्रयोग आहे. पण या दोन्ही श्लोकांचा, या दोन्ही प्रणाम मंत्रांचा नेमका अर्थ काय आहे हे थोडं आपण त्याचं सविस्तर अध्ययन करूया आणि नंतर मग ग्रंथाकडे जाऊया. स्थापकाय च धर्मस्य, आधी स्वामीजींचा मंत्र घेऊया. स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे. काय याचा अर्थ आहे? स्थापकाय च चतुर्थी वापरली आहे. धर्मस्य, धर्माला स्थापित करणारे. आता एक शब्द किंवा एक विचार आपल्या मनात बिलकुल सहजपणे येतो की धर्म हा शब्द वापरल्यानंतर किंवा धर्माचे स्थापन करणारे स्थापकायच धर्मस्य, धर्माचं स्थापन करणारे. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला तर आपल्याला वाटतं की हिंदू धर्माचं स्थापन करणार आहे, पण हा अर्थ थोडा संकुचित आहे. स्वामीजींचं जे निहित अर्थ आहे तो काय आहे? स्थापकायच धर्मस्यचा धर्मचा अर्थ की भगवान श्रीरामकृष्णांनी साधना करून फक्त हिंदू धर्मच स्थापित नाही केला, तर त्यांनी जगाचे सर्व धर्म हे स्थापित केले. हे थोडं जरा याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. वरच्यावर आपल्याला वाटतं की स्थापकायच धर्मस्यचा अर्थ आहे की त्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली, ते सत्यच आहे. पण भगवान श्रीरामकृष्णांनी धर्माची स्थापना केली म्हणजे फक्त हिंदू धर्माची स्थापना केली असं नव्हे, तर त्यांनी जगातले जितके पण धर्म आहेत त्या सर्व धर्मांची त्यांनी स्थापना केली आपल्या साधनेच्या माध्यमातून. तुम्ही विचाराल ते कसं? तर त्याचं उत्तर असं आहे की पहा, प्रत्येक धर्म आपल्याला काय शिकवत असतो? प्रत्येक धर्म आपल्याला नैतिकता शिकवतं. प्रत्येक धर्म आपल्याला व्याकुळता शिकवतं, त्याग आणि वैराग्य शिकवतो. पहा, कोणत्याही धर्म तो आपण जर घेतला, मग तो मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो की इतर कोणते पण धर्म असो, पण जर कोणत्याही धर्माच्या मार्गातून जर आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची असेल तर त्याच्याकरता कोणत्या 3-4 गोष्टी जरुरी असतात? पहिली, नैतिकता असलीच पाहिजे. ईश्वरप्राप्तीची व्याकुळता ही असलीच पाहिजे. त्याच्याच बरोबर त्याग आणि वैराग्य असलं पाहिजे. भगवान श्रीरामकृष्णांनी अजून वेगळं काय केलं? त्यांच्या जीवनामध्ये या 4 गोष्टी इतक्या स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच स्वामीजींचा जो अर्थ आहे की स्थापकायच धर्मस्य, त्यांनी सर्व धर्माची स्थापना केली. आणि एवढंच नव्हे तर आपल्यापैकी ज्या लोकांनी राजयोग वाचला असेल, राजयोगमध्ये स्वामीजी स्पष्टपणे म्हणतात की या जगामध्ये जर एक धर्म सत्य आहे तर प्रत्येक धर्म हा सत्य असलाच पाहिजे. या जगामध्ये जर एक धर्म सत्य आहे तर प्रत्येक धर्म हा सत्य असलाच पाहिजे. आणि जर स्वामी आपल्या ठाकूरांनी जर एका मिनिटाकरता जर आपण हे गृहीत धरलं की त्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली, तरी सुद्धा स्वामीजी म्हणतात की एक धर्म जर सत्य आहे तर सर्व धर्म सत्य असलेच पाहिजे. आणि जर एक पण धर्म या जगात खोटा आहे तर सगळे धर्म खोटे असतील. पण तसं होत नसतं. सर्व धर्मच हे आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवत असतात. आणि जर एक धर्म स्थापित केला म्हणजे त्याची स्थापना केली ठाकूरांनी, तर ते सर्व धर्म हे ऑटोमॅटिकलीच हे स्थापित झालं. हे त्यांचा निहित अर्थ आहे. स्थापकायच धर्मस्य सर्व धर्मस्वरूपिणे. सर्व धर्मस्वरूपिणे हे
वैज्ञानिक काही सांगायला नकोच. आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी हिंदू धर्माचे सगळ्या पंथांच्या माध्यमातून त्यांनी ईश्वरप्राप्ती केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी इतर धर्मांची म्हणजे मुख्य धर्म, प्रत्येक धर्माची साधना करणं एका जीवनात ते शक्य नसतं, तरी सुद्धा त्यांनी जे दोन मुख्य धर्म मुस्लिम आणि ईसाई धर्माची साधना करून आणि त्या धर्माचं जे टोक असतं आत्मानुभूतीचं किंवा अनुभूतीचं टोक ते त्यांनी गाठलं. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि म्हणूनच स्वामीजी म्हणतात सर्व धर्म स्वरूपिणे. पहा, स्वरूपिणे म्हणजे सर्व धर्माचे ते स्वरूपभूत झाले होते, ओतप्रोत झाले होते. ओतप्रोत झाले होते म्हणजे नेमकं काय, तर एक जस्ट उदाहरण म्हणून आपण घेऊया की जेव्हा ते मुस्लिम धर्माची साधना करत असताना दिवसातून 10 वेळा भवतारिणीचे दर्शन करायला जाणारे भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा ते मुस्लिम धर्माची हे करायचे, साधना करत होते, तेव्हा त्या 3 दिवसामध्ये एकदा सुद्धा ते भवतारिणीच्या दर्शनाला गेले नाही. एवढंच नव्हे, तर जेव्हा ते मुस्लिम धर्माची साधना करत असताना त्यांनी विशिष्ट प्रकारची ते अन्न शिजवणे, त्या प्रकारचेच अन्न खाणे, त्या प्रकारचेच उठणे बसणे, सगळं काही त्यांनी पूर्ण त्याच प्रकारच्या पद्धती त्यांच्या त्या जीवनात आपल्याला बघायला मिळतात. आणि तसंच जेव्हा त्यांनी हिंदू धर्माचे विभिन्न पंथांच्या माध्यमातून त्यांनी साधना केली, तर तेव्हा सुद्धा आपल्याला बघायला मिळतं प्रभू रामचंद्रांची च्या दर्शनाकरता साधना करत असताना ते चक्क वानरासारखे झाडावर जाऊन बसायचे. हे आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटतं, पण हे सगळ्या गोष्टी आपल्या लीला प्रसंगामध्ये पूर्णपणे नमूद केलेल्या, ज्यांनी बघितलंय. राधाच्या भावमध्ये जेव्हा ते असायचे तेव्हा त्यांचं चालणं बोलणं हे बिलकुल म्हणजे कोणी ओळखू शकत नव्हतं की हे पुरुष आहेत. इतके ते एक रूप होऊन जायचे. म्हणून सर्व धर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय हा शब्द खूपच थोडासा आपल्याला गोत्यात आणण्यासारखा आहे. बरं, गोत्यात आणण्यासारखा मी असं का म्हणतोय? अवतार वरिष्ठाय म्हणजे आपल्याला काय वाटतं की आत्तापर्यंत झालेले सगळ्या अवतारांपेक्षा म्हणजे तुलना केली का स्वामीजींनी? नव्हे. स्वामीजींनी तुलनात्मक दृष्टीने म्हटलं नाहीये. जसं जसं आपण या वर्गात पुढे जाऊ तर आपण याच्यावरती एक दिवस पूर्ण याच्यावरतीच आपण खर्च करणार आहोत की स्वामीजींनी ठाकूरांना अवतार वरिष्ठ का म्हटलंय. त्याचं सगळ्यात पहिलं कारण आज तर आपण थोडंसं त्याला एक त्याचं टच करून मग पुढे जाऊ, पण एक दिवस त्याच्यावरती नक्की पण देणार आहोत की अवतार वरिष्ठ का म्हटलंय. म्हणजे बाकीच्या अवतारांपेक्षा हे खूप श्रेष्ठ होते, बाकीचे कमी होते असं नाही. हे काय मानव मनाची ही एक फार मोठी वीकनेस आहे. आपण म्हणतो ना की अहो त्या माझ्या मुलाला नाही ना 97 मिळाले आणि तुमच्या मुलाला 95 मिळाले, लागलीच कंपॅरिझन सुरू करतो. ही मानव स्वभावाचा हा दोष आहे. पण त्या दृष्टीने तरतम असं केलेलं नाहीये. स्वामीजीने अवतार वरिष्ठ का म्हटलंय त्याचे 2 छोटे कारण मी आता फक्त सांगतो. सगळ्यात पहिलं कारण की मला सगळ्या अवतारांमध्ये सगळ्यात प्रिय आहेत. आत्तापर्यंतचे झालेले सगळ्या अवतारांमध्ये मला भगवान श्रीरामकृष्ण हे मला जास्त प्रिय आहेत. म्हणून त्यांनी अवतार वरिष्ठ असा शब्द वापरला. आणि दुसरं आणि ते महत्त्वाचं कारण म्हणजे की आत्तापर्यंतचे झालेल्या सगळ्या अवतारांचे वैशिष्ट्य भगवान श्रीरामकृष्णांमध्ये आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतात. आत्तापर्यंतचे झालेले जितके पण अवतार आहेत, आपण जर मुख्य अवतार घेतले तर भगवान बुद्धांची करुणा. तुम्ही विचाराल उदाहरण, तर मी थोडासा वेळ मागतो, येत्या वर्गांमध्ये त्याची चर्चा करूया. भगवान बुद्धांची करुणा म्हणजे काय की सगळ्या अवतारांचे हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. सगळ्या अवतारांचे जे वैशिष्ट्य हे सगळ्या ठाकुरांमध्ये स्पष्टपणे बघायला मिळतं. प्रभू रामचंद्र हे एक आदर्श पुरुष होते.
भगवान श्रीरामकृष्ण पण बघतो त्यांच्या जीवनात ते आदर्श पुरुष होते. भगवान श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये आदर्श आचार्यांचा भाव आपल्याला बघायला मिळतो. आपले ठाकूर सुद्धा आदर्श आचार्य होते. चैतन्य महाप्रभू त्यांचं बघितलं तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे एकदम अत्यंत साधारणपेक्षा साधारण लोक होते, ज्याला म्हणतो की पण समाजामध्ये एकदम पददलित ज्यांना म्हणतो, त्यांच्याप्रती सुद्धा त्यांच्या जीवनात किती प्रेम होतं आणि त्यांना सुद्धा त्यांनी हरिनाम सांगून त्यांच्याकडनं ते हरिनाम वदवून घेतलं भगवान चैतन्य महाप्रभूंनी. तर ठाकूरांनी सुद्धा तर तेच केलं. म्हणजे जे प्रेम चैतन्यांनी आपल्या जीवनात दाखवलं तेच प्रेम, म्हणजे सामान्य लोकांकरता पददलितांकरता तेच प्रेम भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या पददलितांकरता दाखवलंय. त्यांचं सुद्धा त्यांनी उद्धार केलेला आहे. रसिकचं उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे, याची आपण चर्चा करणार आहोत. आणखीन क्राइस्टचं बघितलं तर काय, ईश्वराप्रती प्रेम, स्वर्गस्थ आपले पितांप्रती प्रेम. स्वर्गस्थ पिता म्हणजे परमपिता परमेश्वर, त्याला ते द फादर इन द हेवन असं ते म्हणजे म्हणत. तर तसंच आपल्या ठाकूरांचं काय होतं, आई, सतत आई 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 करायचे. तर म्हणण्याचा अर्थ काय, शंकराचार्य जर विचारलं तर शंकराचार्यांनी अद्वैत ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या ज्याला म्हणतो की महत बुद्धीच्या माध्यमातून या संपूर्ण भारताला एक केलं आणि संपूर्ण भारताचा धर्म हा जो विस्खळून गेला होता, त्याच्यामध्ये एक विस्खळीतपणा आला होता, त्याला एक वटून त्याला एक सूत्रात बांधलं. म्हणजे त्यांचं स्वामीजी म्हणतात प्रोडिजियस इंटलॅक्ट. तर आपण जे वचनामृत वाचतो त्याच्यामध्ये जे काही सांगतात ठाकूर आपल्याला छोटे छोटे उदाहरणाच्या माध्यमातून, त्यातून लक्षात येतं की आपल्या ठाकूरांचं सुद्धा जे इंटलॅक्ट, जी बुद्धी होती ती अत्यंत विशाल प्रोडिजियस होती. तर प्रत्येक अवताराचं जे वैशिष्ट्य आहे ते सगळं आपल्याला या ठाकूरांमध्ये बघायला मिळतं. ते कॉम्प्लिमेंटरी होते सगळ्या अवतारांचे. म्हणून अवतार वरिष्ठाय असा शब्द हा वापरला गेलेला आहे, स्वामीजींनी इथे वापरलेला आहे. रामकृष्णाय ते नमः. म्हणजेच असेही जे रामकृष्ण आहेत की ज्यांनी सर्व धर्माची स्थापना केली. सर्व धर्माची स्थापना का केली, कारण की प्रत्येक धर्म हा नैतिकता शिकवतो. म्हणजे जरी त्यांची पद्धत हिंदू होती भगवान श्रीरामकृष्णांची, पण त्यांनी प्रत्येक जो धर्माचा मूळ गाभा असतो, अध्यात्म ज्याला म्हणतो आपण, नैतिकता, त्याग, वैराग्य आणि व्याकुळता, याच्याच आधारे त्यांनी ईश्वर प्राप्त करून घेतलं, आपण वाचतोच. तर म्हणून सर्व धर्म स्थापित केले. म्हणजे धर्म स्थापकायच्या धर्मस्य सर्व धर्म, इथे वेगळ्या वेगळ्या धर्माच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी ईश्वर प्राप्ती करून घेतली आणि ते त्या धर्माशी एकरूप झाले होते, असा त्याचा अर्थ आहे. अवतार वरिष्ठ, सगळ्या अवतारांचे ते सगळे वैशिष्ट्य ठाकूरांमध्ये उपलब्ध असल्याने अवतार वरिष्ठ रामकृष्णाय ते नमः हा मंत्राचा अर्थ असतो. आता आपण शारदानंदजी महाराजांनी जो मंत्र ज्यांनी जो रचला आहे त्याचं थोडंसं बघूया. सर्वधर्मस्थापकस्तम सर्वधर्मस्वरूपकः. आता पहिली ओळ स्वामीजींनी जे मंत्र रचलेला आहे आणि पहिली ओळ जे शारदानंदजी महाराजांनी रचलेलं आहे हे बिलकुल सेम आहे. फक्त अंतर आहे की दोघांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणजे विभक्तीचा अंतर आहे, बाकी अर्थाचा काही अंतर नाही. मात्र दुसऱ्या ओळीमध्ये एक वैशिष्ट्य शारदानंदजी महाराजांनी खूप सुंदर ॲड केलेलं आहे आणि ते काय, आचार्याणाम महाचार्यो रामकृष्णाय ते नमः. पुन्हा रामकृष्णाय ते नमः हे कॉमनच आहे. मग आचार्याणाम महाचार्यो याचा अर्थ काय. आता पहा, आचार्याणाम महाचार्यो या शब्दाचा अर्थ आहे भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या ज्या काही शिकवणी आपल्या 16 शिष्यांच्या माध्यमातून, आपल्या माताजींच्या माध्यमातून
सगळ्या जगभर त्याचा प्रचार प्रसार केला किंवा त्यांनी तयार केलं. हे जे 16 शिष्य स्वामीजी आणि इतर त्यांचे गुरुबंधू आणि तसंच आपली माताजी सुद्धा, हे त्यांनी तयार केलेत आणि तयार केल्यानंतर त्यांना जगभर प्रचार प्रसार करता त्यांनी एक प्रेरणा दिली. तर हे सगळे कोण होते? हे जे 16 शिष्य आणि आपल्या माताजी आचार्य. शास्त्रांमध्ये याला असं सुद्धा म्हणतात, संप्रदायकर्ता. पण संप्रदायकर्ता म्हणजे त्या दृष्टीने नव्हे बरं, ज्या दृष्टीने आपण विचार करतो की एखादा पंथ निर्माण केला, आपण असं ऐकतो ना, त्या दृष्टीने नव्हे. मग कोणत्या दृष्टीने? तर हे सगळे आचार्य ठाकूरांनी तयार केले आणि या सगळ्या शिष्यांनी ठाकूरांच्या वाणीचं किंवा ज्याला म्हणतो की वेदोक्त वाणी किंवा उपनिषदांची वाणी याचा सगळ्यादूर प्रचार प्रसार केला. आणि त्या सगळ्या आचार्यांचे आचार्य कोण आहेत? तर श्रीरामकृष्ण. म्हणून आचार्याणाम महाचार्यो रामकृष्णाय ते नमः असं त्याचा पूर्ण अर्थ होतो. तर हे दोन आपले जे प्रणाम मंत्र आहे जे आपण साधारणपणे नेहमीच म्हणत असतो, याचा उच्चारण करत असतो, तर त्याचा अर्थ अनेकदा वैयक्तिक चर्चेमध्ये अनेक भक्त विचारतात, ते सांगत असतो. पण आता ही वर्ग आपण सुरू करत आहोत लीला प्रसंगावरती, तर मला असं वाटलं की याच्यावरती थोडंसं आपण विशेष थोडासा भर द्यावा, म्हणून त्याची पण ही चर्चा केली. थोडंसं अजून पुढे जाऊया की हा जो ग्रंथ आहे बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग, याचे रचनाकार आहेत स्वामी शारदानंदजी महाराज. आपल्याला नक्की एक प्रश्न मनामध्ये येतो आणि तो आला पण पाहिजे. कितीदा आपण वाचतो सुद्धा की भगवान श्रीरामकृष्णांना जर कोणी त्यांच्या 16 शिष्यांपैकी योग्य पद्धतीने समजलं असेल, सगळ्यात ज्याला म्हणतो की खोलवर समजलं असेल, तर ते स्वामीजी, यात काही शंका नाही. तर मग स्वामीजींनी भगवान श्रीरामकृष्णाचं चरित्र का नाही लिहिलं? आणि त्यांनी हे काम स्वतःहून सदानंदजी महाराजांना का दिलं? ही घटना तुमच्या पुढे मी मांडू इच्छितो बिलकुल थोडक्यात, की स्वामीजी जेव्हा परत आले अमेरिकेतून आणि तिथे त्यांनी ठाकूरांवरती फक्त 2 व्याख्यान दिले बरं. आणि याला घेऊन तिथे खूप चर्चा सुद्धा झाली म्हणजे भारतामध्ये, की अरे नरेंद्रभाई तर ठाकूरांना विसरले, ते काही बोलतच नाही ठाकूरांबद्दल वगैरे वगैरे. पण ठाकूरांना माहिती होतं की पश्चिमच्या लोकांना सिद्धांतामध्ये जास्त रस आहे. हा एक फार मोठा फरक आहे बंधू भगिनींनो. पहा, आपल्यामध्ये आणि म्हणजे आपण पूर्वचे लोक आणि ते पश्चिमचे लोक, त्यांना सिद्धांतामध्ये जास्त रस आहे आणि आपल्या लोकांना महापुरुषांमध्ये खूप रस आहे. आपल्या लोकांना महापुरुषांमध्ये खूप रस असतो. आणि याचं उदाहरण जर मी तुम्हाला सांगू तर स्वामीजी स्वतःच एका ठिकाणी म्हणतात की आज जर क्राइस्ट जिवंत असते तर त्यांच्या शिकवणीकडे लक्ष न देता ते काय खातात, काय बोलतात, काय कसे कपडे घालतात यात माझा जास्त इंटरेस्ट आहे. का? कारण की जेव्हा आपण एखाद्या महापुरुषाला बघतो तर ते दिव्यत्व आपल्याला डायरेक्ट आपण ग्रहण करू शकतो. आणि जेव्हा त्यांच्या मुखातून किंवा त्यांच्या शिकवणीतून जे तत्व बाहेर येतात तर ते कुठेतरी थोडेसे डायल्यूट झालेले असतात. आणि म्हणून आपल्या भारतीय लोकांना पहा, आपण म्हणतो ना की आपण ईश्वर वेडे आहोत, आपण साधू वेडे आहोत. आता आपल्याकडे पहा, पुण्याला गौतमजी महाराज आले, आपण सगळे धावून गेलो त्यांच्या दर्शनाला. त्याचं कारण काय? कारण की जेव्हा आपण सत्पुरुषांना बघतो तर त्यांच्यामध्ये ती जी डिव्हिनिटी असते, ते जे दिव्यत्व असतं, त्याचं प्रगटीकरण असतं आणि ते आपल्याला खूप ओढत असतं. म्हणून स्वामीजी पहा किती स्पष्टपणे म्हणतात की जर आज क्राइस्ट जिवंत असते तर मी त्यांच्या शिकवणीपेक्षा ते कसं बोलतात, कसं वागतात, कसं चालतात याच्याकडे मी जास्त माझं लक्ष दिलं असतं. असो, तर जेव्हा स्वामीजी स्वतः आले अमेरिकेतून भारतात आणि त्यांना गिरीशचंद्र घोष
आणि राजा महाराज या दोघांनी विनंती केली की तुम्ही आता तुमचं हे पश्चिमचं कार्य पूर्ण झालंय, तुम्ही ठाकूरांवरती तुम्ही त्यांचं चरित्र लिहा. कारण की भारतामध्ये म्हणजे त्या काळामध्ये काय झालं की अनेक लोक म्हणजे ठाकूरांचे जे काही शिष्य होते किंवा काही कोणी ऐकून वाटेल तसं लिहू लागले होते. आणि हे सगळ्या जे डिसायपल्स होते, डायरेक्ट डिसायपल्स, त्यांना हे बिलकुल मान्य नव्हतं की ठाकूरांचं योग्य चरित्र हेच मांडलं गेलं पाहिजे. त्याच्या मनात जे येत होतं ते तसं लिहित होतं, ठाकूरांच्या नावाखाली ते खपत होतं. का? कारण की स्वामीजी प्रसिद्ध झाले होते ना. हा या धर्मामध्ये, धर्माच्या प्रचार प्रसारामध्ये केवढ्या प्रॉब्लेम्स असतात हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. स्वामीजी पश्चिममधून आलेले आहेत आणि स्वामीजींचे गुरु ठाकूर. मग ज्या लोकांना काहीतरी पैशाचा लोभ होता ते काहीही लिहायचे, छापायचे आणि ते विकून जायचं. पण यातून नुकसान काय व्हायचं? धर्माचं खरं स्वरूप समोर यायचं नाही. आणि म्हणूनच राजा महाराजांनी आणि गिरीशचंद्र घोषनी स्वामीजींना विनंती केली, पण ती स्वामीजींनी मान्य केली नाही. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की अरे, मी जर असं केलं, मला भीती वाटते की मी शिवाची मूर्ती बनवता बनवता माझ्या हातातून वानर न घडून जाव, म्हणून मी लिहिणार नाही. पण त्याचं खरं कारण काय होतं? स्वामीजी हे खूप अत्यंत भावनिक प्रवृत्तीचे होते, खूप इमोशनल होते. आणि विशेषकर आता ठाकूरांबद्दल त्यांचं किती प्रेम होतं हे मला सांगायला नको तुम्हा सर्वांना. आणि त्याच्यामुळे मग काय व्हायचं की त्या भावनेच्या भारामध्ये जे योग्य पद्धतीने एक मांडले गेलं पाहिजे, एक रॅशनल माइंडनी, ते तसं होणार नाही, ही असं स्वामीजींना स्वतः वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी हे काम शारदानंदजी महाराजांना दिलं. आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता की शारदानंदजी महाराज कसे होते? अत्यंत थंड डोक्याचे, खूप रॅशनल माइंड. आपल्यापैकी ज्या लोकांनी लीला प्रसंग वाचला असेल तुम्हाला लक्षात येत असेल की पहा की घटना जोपर्यंत ज्यांनी बघितली आहे, ऐकली आहे, त्याच्याशी ते चर्चा नाही करणार तोपर्यंत त्यांनी त्याची नोंद नाही केली. घटना ऐकली, त्याच्यावरती मेडिटेशन केलं, त्याच्यानंतर त्या घटना लिहिल्या, घटनेचं अनेक वेळा त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन केलं. पण खालती काय लिहितात की या घटनेचं इंटरप्रिटेशन आम्ही केलेलं आहे, पण वाचकाला आम्ही ही सूट देतो की त्यांनी हे इंटरप्रिटेशन घ्यावं की नाही घ्यावं. हे आहे लीला प्रसंग. हे आहे लीला प्रसंग आणि ही आहे लीला प्रसंगाची ताकद. आणि ही आहे रामकृष्ण संघाची ताकद. त्यांनी फोर्स नाही केला की आम्ही या घटनेला असं बघितलंय, आम्ही त्याचा असा अर्थ घेत आहोत, म्हणून तुम्ही सुद्धा याचा अर्थ असाच घेतला पाहिजे. मुळीच नाही. आणि शारदानंदजी महाराज स्वतः हे खूप म्हणजे भावनिक ते पण होते, पण त्यांच्यामध्ये खूप एक बॅलन्स्ड, ज्याला म्हणतो की एक सगळ्या 16 शिष्यांपैकी सगळ्यात बॅलन्स्ड ते होते. आणि म्हणूनच स्वामीजींनी स्वतः ही जबाबदारी त्यांना दिली आणि ती सामर्थ्यपणे त्यांनी ती पार पाडली, असं वेगळ्याने सांगायला नकोच. आणि दुसरी एक अजून महत्त्वाची गोष्ट या संदर्भात सांगावीशी वाटते, म्हणजे की आपण लीला प्रसंग आत्ता जे बघतो त्याच्यामध्ये की आधी त्यांचं बालपण आहे, नंतर साधना आहे, त्याच्यानंतर गुरुभाव आहे, त्याच्यानंतर दिव्य भाव आहे, वगैरे वगैरे. आपल्याला पूर्ण अशी ती मालिका मिळते. पण जेव्हा वास्तविक हे लीला प्रसंग लिहिल्या गेलं, तेव्हा त्याचा जो क्रम होता तो काही वेगळाच होता. आणि तो क्रम काय होता? तर सगळ्यात आधी त्यांनी लिहिला गुरुभाव पूर्वार्ध. आणि तो गुरुभाव पूर्वार्ध त्यांनी का लिहिला तेही सांगतो. कारण की गिरीश घोष हे तेव्हा हयातीत होते. आणि आपल्या सर्वांना लक्षात असेल की गिरीश घोषांनी आपली सर्व जबाबदारी लिहून ठाकूरांना दिली होती. आणि त्याचा खूप चुकीचा अर्थ त्यावेळेस संपूर्ण त्या आध्यात्मिक म्हणजे त्या समाजामध्ये पसरत होता. प्रत्येक जण म्हणायचं की आम्ही तर सगळं काही ठाकूरांना सोपून दिलेलं आहे. अरे इतकं सोपं असतं का शरणागती?
मनाच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच, मी पुन्हा सांगतो, मनाच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच हे जे ज्याला म्हणतो की अटावरणी देणं, वकालतनामा देणं, हे तेव्हा शक्य असतं. आणि वकालतनामा घेणं हे सुद्धा अवतारांना शक्य असतं, बाकी कोणाला शक्य नसतं. भगवान श्रीरामकृष्ण स्वतः त्यांनी किती वेळा म्हटलेलं आहे की गिरीश सारखा विश्वास कोणाचा नाही. स्वतः स्वामीजींनी किती वेळा म्हटलेलं आहे या गोष्टी. पण साधारण लोक तसं समजत नव्हते आणि त्याचा चुकीचा अर्थ काढायचे. आणि म्हणूनच त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीकरता शारदानंदजी महाराजांनी सगळ्यात आधी काही लिहिलं असेल तर गुरुभाव पूर्वार्ध. आणि त्याच्यामध्ये जे आपल्यापैकी ज्यांनी वाचलं असेल तर याचा ओहापोह इतकी सुंदर पद्धतीने केलेलं आहे की आपल्या कोणाच्याही मनामध्ये जर त्या शरणागतीला घेऊन काही चुकीची समजूत असेल तर ती बिलकुल तत्क्षणी दूर होऊन जाते. तत्क्षणी दूर का होते? कारण की साधारणपणे ज्या लोकांना साधनेमध्ये मन लागत नाही आणि म्हणून ती साधनापासून म्हणजे स्वतःला वाचवण्याकरता नाही, आम्ही सगळं काही ठाकूरांना अर्पण केलेलं आहे, हे म्हणणं किती सोपं आहे. गिरीश घोषांच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांचा स्वतःचा मुलगा मेला तरी ते सुद्धा रडले नव्हते आणि म्हटलं की रडायचे असेल तर ते ठाकूर रडतील, मी कशाला रडू. इतकं टोक त्यांनी गाठलेलं आहे. आणि इतर पण त्यांच्या जीवनामध्ये पण बघतो की खूप शरणागतीचा भाव होता, तर ते त्यांच्याकरता शक्य होतं. तर हा जो क्रम ज्याच्यावरती चर्चा करत होतो आपण बंधू भगिनींनो, की गुरुभाव पूर्वार्ध आधी लिहिल्या गेलेला आहे, गुरुभाव उत्तरार्ध नंतर लिहिल्या गेल्या, त्याच्यानंतर साधक भाव पण लिहिला गेला. पण साधक भावाची आपण खूप चर्चा करणार आहोत. ही चर्चा मुद्दाम याच्यावरती साधक भाव आपण जे सुरू करणार आहोत, साधक भाव सर्वात आधी घेणार आहोत ठाकूरांचा. का? कारण की आपण पण सर्व साधक आहोत ना. आणि आपण साधक आहोत तर ठाकूरांनी कशी साधना केली त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा आपण सुद्धा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आपण सुद्धा साधक भाव आधी घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर साधनी महाराजांनी बालपण, त्यांचं बालपण त्याची चर्चा केली, लिहिलं सॉरी. आणि सगळ्यात शेवटी दिव्यभाव आणि नरेंद्रनाथ हे सगळ्यात शेवटी त्यांनी लिहिलं. म्हणजे काय क्रम होता? गुरुभाव पूर्वार्ध, गुरुभाव उत्तरार्ध, साधक भाव, बालपण त्याच्यानंतर आणि दिव्यभाव, सगळ्यात दिव्यभाव आणि नरेंद्रनाथ. म्हणजे नरेंद्रनाथ आणि ठाकूरांचे संबंध कसे होते हे सगळ्यात शेवटी त्यांनी लिहिलं. आणि ते फार आध्यात्मिक दृष्टीने आपल्याकरता ते फार गरजेचं आहे. तर आपण जे सुरुवात करणार आहोत, आपण सगळ्यात आधी थोडं बालपण घेऊया, थोडे काही प्रश्न पण घेऊया, त्याच्यानंतर सरळ आपण साधक भावाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. पण अजून काही चिंतन इथे करणं अपेक्षित आहे, ते थोडंसं आपण घेऊया. विशेषकर श्रीरामकृष्ण लीला प्रसंग हे जे नाव घेतल्या गेलेलं आहे, ह्या नावाच्या संदर्भात थोडी चिंतन करण्याचा पण प्रयत्न करूया. बांगलामध्ये तर श्री श्री रामकृष्ण लीला प्रसंग असं म्हणतात. श्री श्री रामकृष्ण लीला प्रसंग. पण मराठीमध्ये फक्त श्रीरामकृष्ण लीला प्रसंग असं आहे. प्रसंग शब्दाचा अर्थ काय आहे? प्रसंग म्हणजे आपण ज्याला म्हणतो एपिसोड. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये असे त्यांच्या विभिन्न जे भाव होते, साधक भाव, दिव्य भाव, गुरुभाव, तर या प्रत्येकामध्ये अनेक प्रसंग घडलेले आहेत. आणि जे जे प्रसंग ज्याची माहिती शारदानंदजी महाराजांना मिळाली ते त्यांनी आपल्या पुढे मांडलेले आहेत. आणि ते प्रसंगांचा असा कलेक्शन आपल्या पुढे आहे. म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे श्रीरामकृष्ण लीला प्रसंग. आता लीला शब्दाचा अर्थ काय? जेव्हा ईश्वर किंवा ब्रह्म काही म्हणूया, हे नामरूपात्मक जगामध्ये येऊन
आपलं स्वरूप तसंच ठेवून आणि लीला करतं. शब्द थोडेसे माझे कठीण वापरतोय, पण लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे आणि कठीण काही नाहीये. लीला म्हणजे काय? तीच एक ब्रह्मशक्ती या मायारूपी जगामध्ये स्वतःचं स्वरूप न बदलता धर्मस्थापन करण्याकरता अवतरित होत असते. पुन्हा शब्दांकडे लक्ष द्या बरं. ही ब्रह्मशक्ती जेव्हा विभिन्न अवतार घेऊन येत असते, कधी पण आपलं स्वरूप बदलत नाही. म्हणजेच काय? प्रभू रामचंद्र आले, भगवान श्रीकृष्ण आले, बुद्ध आले, क्राइस्ट आले, शंकराचार्य आले, भगवान श्रीरामकृष्ण आले. ब्रह्मशक्ती तीच आहे, फक्त नाम आणि रूप वेगळे वेगळे आहेत. पण त्यांचे जर स्वरूप बघितलं, आता आपण म्हणूया की प्रत्येकाचे कार्य तर वेगळे आहेत. अगदी बरोबर आहे. कार्य वेगळे का आहेत? कारण की युग प्रयोजन वेगळे वेगळे आहेत ना. जी काही समस्या त्रेतायुगमध्ये होती ती आज नाहीये, वेगळ्या प्रकारची आहे. ज्या काही समस्या द्वापरमध्ये होती त्या आज नाहीये. समस्यांचं रूप पूर्ण बदलून गेलेलं आहे. म्हणून हे जे अवतार येतात ते काय करतात की ती ब्रह्मशक्ती तिचं स्वरूप कधी बदलत नाही, पण ते वेगळं वेगळं नाम रूप घेऊन आणि युग प्रयोजनाच्या अनुयायी ते लीला करतात. म्हणून ही जी लीला आहे ही कोणाची आहे? श्रीराम कृष्ण लीला प्रसंग. तर ही लीला आहे ब्रह्मतत्वाची. कोणता ब्रह्मतत्व? की ज्याचं नाम आणि रूप आहे श्रीरामकृष्ण. पहा हे जिथपर्यंत आपण खोलवर जाणार नाही ना, नाहीतर हे नुसतं ग्रंथ राहून जाईल. म्हणून या सगळ्या गोष्टींवरती मी इतका भर देऊ इच्छितो की ही लीला आहे कोणाची? ब्रह्मतत्वाची. आणि ते ब्रह्मतत्व कसं आहे की स्वतःचं स्वरूप बदलत नाहीये, पण नामरूप बदलत आहे. कधी श्रीरामचंद्र, तर कधी श्रीकृष्ण, कधी चैतन्य, कधी क्राइस्ट, कधी बुद्ध, कधी महावीर. जशा जशा प्रकारची आवश्यकता आहे युग प्रयोजनाच्या अनुयायी, तसं तसं नामरूप बदलत आहेत, पण प्रत्येकाचं स्वरूप तेच आहे. फक्त इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे बंधू भगिनींनो, आणि ते फार महत्वाचं आहे की अवतार हे येतात विभिन्न नामरूप घेऊन, पण एकच अवतार दोन वेळा येत नाहीत. प्रभू रामचंद्र आलेत, त्याच्यानंतर पुन्हा प्रभू रामचंद्र आले नाहीत. भगवान श्रीकृष्ण आले द्वापरमध्ये, पण पुन्हा श्रीकृष्ण दुसऱ्यांदा आले नाहीत. भगवान श्रीरामकृष्ण येऊन गेले आणि त्यांनी म्हटलंय की मी पुन्हा येणार आहे ईशान्य दिशेला. किंवा आपल्याला असं वाटतं किती बरं होईल की दक्षिणेश्वरी पुन्हा ठाकूर आलेत, कामापुकुरला जन्म घेतला, पुन्हा माताजी आल्या. असं नाही होणार. हे पुन्हा येतील अर्थातच, पण नामरूप यांचं बदललेलं असेल. पण त्यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कधी बदलणार नाही. तर हे जे श्रीरामकृष्ण लीला प्रसंग हा जो शब्द आहे ना, तर ही लीला कोणाची आहे? ही ब्रह्मतत्वाची लीला आहे. फक्त त्याचं नाम आणि रूप काय आहे? श्रीरामकृष्ण. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. या पुस्तकाच्या संदर्भात अजून काही गोष्टी सांगू इच्छितो. बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या, आपण साधक आहोत. आणि आपण जर साधक आहोत, काही लोक याला साहित्य किंवा लिटरेचर सुद्धा म्हणतात. पण आपल्या दृष्टीने हे शास्त्र ग्रंथ आहे, लक्षात घ्या. असं मी का म्हणतोय? काय अंतर आहे साहित्यामध्ये आणि शास्त्रामध्ये? पहा, साहित्य जे असतं हे मनोरंजनासाठी वाचल्या जातं. अनेक ठिकाणी आपण म्हणतो की तुमच्याकडे काही आध्यात्मिक साहित्य आहे का? हा शब्दच चुकीचा आहे.
आणि विशेषकर हे रामकृष्ण विवेकानंद लिटरेचर हा शब्द वापरतो, पण रामकृष्ण विवेकानंद लिटरेचर नाही आहे. रामकृष्ण विवेकानंद हे शास्त्र ग्रंथ आहेत. का? कारण की साहित्य जे असतात, साहित्य हे फक्त मनोरंजन करतात. काही चांगल्या दर्जाचे साहित्य असतात ते मनाला आपल्याला उठाव देतात. मी बिलकुल सगळेच बिलकुल कुचकामे असतात माझं असं म्हणणं नाही आहे. पण काय असतं की साहित्य जे असतात ते आपल्या मनाला उठाव देतात तात्पुरतं, आणि पुन्हा काही दिवसांनी आपलं मन खालती जातं. किंवा सारखं सारखं वाचल्याने साहित्यामध्ये आपल्याला अरुची किंवा अगोडी निर्माण होते. मी काहीतरी महत्वाचं बोलतोय पण मला असं वाटतंय, आय बॅग युअर अटेन्शन. साहित्य आपण वाचतो, कादंबऱ्या वाचतो, हे वाचतो, ते वाचतो, पण लक्षात ठेवा कोणतंही शास्त्र ग्रंथ, गीता म्हणा, उपनिषद म्हणा, हे हे कधी पण साहित्याच्या श्रेणीमध्ये येऊ शकत नाही. साहित्य म्हणजे काय असतं? नुसतं मनोरंजनाचे साधनं असतात, आणि त्यांनी जर आपल्या मनाला उठाव दिला तरी तो तात्पुरता असतो. आणि एकच साहित्य आपण 4 वेळा वाचलं तर 5व्या वेळा वाचायची आपली इच्छा होत नाही, वीट येतो, कंटाळा येतो. पण हेच उपनिषद आपण 1000 वेळा वाचलंय, वचनामृत आपण जर 1000 वेळा वाचलं, वाचतोच आपण, रोजच वाचतो, पण प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी त्यात एक नाविन्य, एक काहीतरी गोडी, असं काहीतरी लाभत असते. साहित्यामध्ये थोडासा दिलासा मिळतो, पण जो दिलासा शास्त्रामध्ये मिळतो, लक्षात घ्या. आणि सगळ्यात मोठं अंतर जे शास्त्र आणि साहित्यामध्ये जे आहे, की शास्त्रामध्ये ही ताकद असते की ते मनुष्याचं जीवन बदलून टाकतात. कंप्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद हे वाचून किती शिक्षित मुलं आज आपले घरदार सोडून आणि साधू झालेले आहेत. किती मुलं झालेत. ही पुस्तक वाचून सुद्धा किती लोकांच्या जीवनात किती बदल घडलेला आहे. पण साहित्यामध्ये ती कधी ताकद नसते की ते मनुष्याच्या जीवनामध्ये बदल आणू शकतात, लक्षात घ्या. आणि हे तर पुरुषोत्तमाची पूर्ण जीवनकथा आहे. पुरुषोत्तमाची ती जीवनकथा आहे, आणि हे माणसाचं पूर्ण जीवन बदलणारी आहे. आणि कितीही वेळा वाचली आपण तरी याच्यामध्ये एक जी अवीट गोडी आहे ती कधी कमी होत नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की मी हे सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहे, फक्त मी त्याला शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. म्हणून हे जे रामकृष्ण विवेकानंद हे साहित्य शब्द वापरतो, पण ते शास्त्र आहे. का? ते आपल्याला आयुष्यभराकरता दिलासा देतात, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणतात. हळुवारपणे का न हो, जीवन संग्रामाकरता आपल्याला संघर्ष करतात, आपल्याला ताकद देतात. आणि शास्त्र म्हणजे काय? शास्त्र शब्दाचा अर्थ काय? शंसती इति शास्त्र. म्हणजेच काय? म्हणजेच की पहा, आपल्या जीवनामध्ये एक दिशा देणारे असतात शास्त्र, की आपण कसं जीवन जगलं पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी सोडल्या पाहिजे, काय ग्रहणीय आहे आणि काय त्याज्य आहे, हा विवेक आपल्याला शास्त्र शिकवतात. शंसती म्हणजे जे आपल्यावरती शासन करतात तेच शास्त्र आहे. तर हे जे रामकृष्ण विवेकानंद जे आहे बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवा, हे साहित्य नसून हे शास्त्र आहेत. आपण बघतो साहित्याची जर गोष्ट निघाली आहे तर प्रत्येक वर्षी किती हजारो लाखो नवीन नवीन पुस्तकं पब्लिश होत असतात साहित्यामध्ये, आणि त्याचा मार मोठा गाजावाजा करून ते जे लेखक असतात ते बाहेर बसून जे पहिलं पुस्तक घेणार असतात त्याला आपला सिग्नेचर देतात, बेस्ट विशेस देतात, पण 4 दिवसानंतर ते पुस्तक आपण विकत घेतलंय आपण सुद्धा विसरून जातो. आपल्याकडे ते पुस्तक आहे आपण सुद्धा विसरून जातो, आणि ज्याने विकत घेतलंय ते सुद्धा विसरतो, आणि कोणीच त्याकडे लक्ष देत नाही. पण हेच मी तुम्हाला प्रश्न विचारतो की उपनिषद कोणी लिहिले हो? माहित नाही. 7000 वर्ष आधी लिहिलेले उपनिषद आज सुद्धा आपल्याला इतके आकर्षणीय का वाटतात? आणि जगातल्या ज्या सगळ्या सेन्सिबल युनिव्हर्सिटीज आहेत जिथे फिलॉसॉफी शिकवली जाते, प्रत्येक ठिकाणी त्या उपनिषदांचं एवढं चिंतन मनन का केलं जातं?
असं काय आहे रामायण आणि महाभारतामध्ये की संपूर्ण देशामध्ये आज कुठेही तुम्ही गावात जा, खेड्यात जा, शहरात जा, कुठे ना कुठे कुठेतरी रामायण कथा सुरू आहे, कुठे भागवत कथा सुरू आहे. असं काय आहे या सगळ्या शास्त्र ग्रंथांमध्ये? यांच्यामध्ये माणसाला धीर देण्याची ताकद आहे. जीवन संग्रामच्या सामोरे जाण्याची त्यांनी ताकद यांनी दिलेली आहे. जीवनाला दिशा देण्याची ताकद या शास्त्र ग्रंथांमध्ये आहे. म्हणून आज भारताचा इतिहास जवळपास 6000 वर्ष जुना आहे. 6000 वर्ष जुना इतिहास आहे आणि प्रत्येक जे शास्त्र ग्रंथ आहे ते आज आपल्याला तेच दिशा देत असतात, ताकद देत असतात, पाठिंबा देत असतात, सपोर्ट देत असतात. आणि म्हणून हे साहित्य या श्रेणीमध्ये मोडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक छोटीशी घटना याच पुस्तकाच्या संदर्भात अजून मी सांगू इच्छितो. बऱ्याच काही गोष्टी आहे. हे सगळे आज पहिलंच आपलं हा वर्ग आहेत आणि या वर्गामध्ये पुढे अशा घटना जेव्हा जेव्हा संदर्भ लागेल सांगणारच आहे. या शास्त्राचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे श्रीमद स्वामी जगदानंदजी महाराजांनी. लिहिलंय शारदानंदजी महाराजांनी, पण ट्रान्सलेशन केलंय एक रामकृष्ण संघाचे फार मोठे पंडित साधू ज्यांचं नाव जगदानंदजी महाराज. आणि त्या जगदानंदजी महाराजांनी ते म्हणजे त्यांनी शारदांजी महाराजांना बघितलेलं आहे. आणि जेव्हा त्यांचा संवाद सुरू असताना हे जगदानंदजी महाराज विचारतात शारदानंदजी महाराजांना की आपण इतक्या तपशीलवार ठाकूरांच्या बद्दल इतकं बिलकुल ज्याला म्हणतो की सूक्ष्म ते सूक्ष्म गोष्ट इतकी तपशीलवार कसं काय लिहू शकले? पहिला प्रश्न. आणि दुसरं की आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या सर्व अनुभूती तुम्ही यात लिहिल्या आहे, पण तुमच्या स्वतःच्या अनुभूती काहीच नाही लिहिल्या. मी हे मुद्दाम का सांगतोय, पण त्याचं उत्तर बघा की तुमच्या स्वतःच्या अनुभूती तुम्ही यात काही लिहिल्या नाही. शारदानंदजी महाराजांना विचारतात ते जगदानंदजी महाराज ज्यांनी की याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर ते म्हणतात शारदानंदजी महाराज की या पुस्तकामध्ये एक पण अशी अनुभूती नाहीये की जी मला प्राप्त झालेली नाहीये. शारदानंदजी महाराज म्हणतात म्हणजे या लेखकाची काय महती आहे हे सांगण्याकरता मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतोय बंधू भगिनींनो. मी पुन्हा रिपीट करतो ती घटना. जगदानंदजी महाराजांनी ही पुस्तक ट्रान्सलेट केली. त्यांनी विचारलं शारदानंदजी महाराजांना की तुम्ही तुमची अनुभूती काहीच लिहिली नाही, तुम्ही ठाकूरांचे बिलकुल सगळे अनुभूती तपशीलवार तुम्ही लिहिलेले आहेत, सूक्ष्मपासून सूक्ष्म गोष्टी लिहिलेली आहेत, पण तुमची अनुभूती तुम्ही का नाही लिहिली? तर ते म्हणतात की मी एक पण अशी अनुभूती जी या पुस्तकात लिहिलेली आहे आणि ती मला झालेली नाही असं मी काही लिहिलेलं नाही आहे. म्हणजे हे किती ऑथेंटिक आहे हे सांगण्याकरता मी घटना तुम्हाला मुद्दाम सांगितली. पण हे ऐकल्यानंतर पुन्हा आपल्या शंकाळू मनामध्ये एक प्रश्न येतो, ठाकूर अवतार होते, या सगळ्या अनुभूती शारदानंदजी महाराजांना झाल्या, मग ते पण अवतार होते का? कंपॅरिझन सुरू. मानवी मन आहे ना आपलं. याचं उत्तर आहे की पहा, भगवान श्रीरामकृष्ण हे अवतार होते. आणि शारदानंदजी महाराज कोण होते? मग ते अवतार होते का? नव्हे, ते होते ऋषी. मग काय अंतर आहे ऋषी आणि अवतारांमध्ये? भगवान श्रीरामकृष्ण क्षमा करा, स्वामी विवेकानंद सांगतात हे जे अवतार असतात ना त्यांचा एक सगळ्यात मोठा गुण असतो की जो बाकी कोणाही संतांमध्ये ऋषींमध्ये नसतो, आणि ते कोणतं? कपालभंजक असतात. कपालभंजक म्हणजे काय की पहा, आपल्या प्रत्येकाचं एक भाग्य असतं, कर्मफळ ज्याला म्हणतो. पण ऋषी जे असतात किंवा संत महात्मे असतात हे आत्मसाक्षात्कारी असतात, पण आपल्या कपाळात काय लिहिलेलं आहे ते सामान्य लोक पुसू शकत नाही. म्हणजे हे ऋषी किंवा संतजन. पण ती ताकद ठाकूर मा स्वामीजींमध्ये होती की आपल्या कर्माचं फळ ते सहजपणे पुसू शकत होते. आणि ती ताकद
शारदांजी महाराजांमध्ये नव्हती. क्षमा करा, आता मी पण तुलनात्मक बोलतोय, पण आता काय ना की मला जर तत्व मांडायचे तर हे सगळं सांगणं गरजेचं आहे. तर ज्या सर्व अनुभूती भगवान श्रीरामकृष्णांना झाल्या होत्या, त्या सर्व अनुभूती शारदानंदजी महाराजांना सुद्धा झाल्या होत्या, पण ते अवतार नव्हते, ते ऋषी होते. आणि फार तपशीलवार त्यांनी प्रत्येक घटनाचं इथे विवेचन विवरण लिहिलेलं आहे. त्याचं आपण बिलकुल सखोल अध्ययन करणार आहोत साधक या दृष्टीने, हे लक्षात घ्या. पण ते नक्कीच सगळ्या अनुभूती त्यांना आल्या तर याचा अर्थ ते काय अवतार होते का? तर नाही. अवतारांची सगळ्यात मोठी ताकद काय असते? तर ते कपाल भंजक असतात, कपाल मोचन करणारे असतात. ती ताकद फक्त यांचीच असते, आपल्या काय म्हणतात त्याला अवतारांचीच असते. बाकी कोणत्याही ऋषी किंवा संतांची ती नसतेच. एक छोटा पॉइंट घेऊन मग तिथे आज थांबूया, वेळ होत आलेली आहे. या शास्त्राला श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याला याच्या संदर्भात किंवा श्रीरामकृष्णांच्या जीवनाच्या संदर्भात स्वामीजी काय म्हणतात? हा, स्वामीजींचा स्वतःचा भर शास्त्रांवरती खूप होता, पण ते स्वतः म्हणायचे की भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन जर तुम्हाला समजायचं असेल तर शास्त्रांच्या प्रकाशात, शास्त्रांच्या ज्योतात ते समजलं पाहिजे. आणि शास्त्र जर समजायचे असतील तर आधी ठाकूरांचं जीवन वाचा. पहा, म्हणजे दोन्हीकडनं बोलतात आहे की तुम्हाला जर शास्त्र वाचायचे असतील तर आधी ठाकूरांचं जीवन वाचा, आणि तुम्हाला ठाकूरांचं जीवन वाचायचं असेल तर शास्त्रांच्या ज्योतात वाचा. तर आपण येणारं जे आपलं जे वर्ग होणार त्याच्यामध्ये अर्थातच या घटनाचं विवेचन करणार आहोत, पण तिथे आपण मध्ये मध्ये जिथे जिथे प्रसंग येईल तिथे आपण शास्त्रांचा आधार नक्कीच घेणार आहोत. श्रीरामकृष्ण लीला प्रसंग हे ग्रंथ आहे, त्याच्यावरती आपण इतकी चर्चा आता केली. काय आहे हो या लीला प्रसंगामध्ये? साधारणपणे आम्ही सुद्धा म्हणतो की श्रीरामकृष्णांचं चरित्र लिहिल्या गेलेलं आहे, पण रामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी म्हणतात हे चरित्र नाही आहे. मग काय आहे? या लीला प्रसंगामध्ये भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाची स्थितीचं तपशीलवार वर्णन शारदानंदजी महाराजांना केलेलं आहे. साधक भावामध्ये, दिव्य भावामध्ये, गुरुभावामध्ये, एक मानव रूपाने. आणि ते मनाचं अध्ययन करता करता आपलं मन कसं असलं पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल. जर कोणी म्हटलं एक साधारण माणसाने की हे भगवान श्रीरामकृष्णांचं चरित्र आहे, चूक काही नाही आहे, बरोबर आहे, आम्ही सुद्धा म्हणतो. पण यापुढे आपण साधक आहोत तर आपण आता हे लक्षात घेतलं पाहिजे की हे ग्रंथ आपल्याला काय दाखवणार आहे, तर भगवान श्रीरामकृष्णांची विभिन्न साधनेमध्ये, विभिन्न स्टेजेसमध्ये त्यांच्या मनाची एका अर्थाने पोस्टमार्टमच केलेलं आहे शारदांजी महाराजांनी, आणि इतक्या छोटे छोटे सुंदर तपशील दिलेले आहेत. त्याचं आपण सखोल अध्ययन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठरलेली वेळ आज संपलेली आहे. पुढचा वर्ग बुधवारी या वेळेसच होणार. काही मला सूचना द्यायच्या आहे, पण मी आधी रेकॉर्डिंग बंद करून मग ती सूचना कोल्हापूरच्या भक्तांना देणार आहे, कारण की हे रेकॉर्डिंग सुरू आहे आणि याला आपण अपलोड यूट्यूबवरती करणार आहोत. रामकृष्ण विवेकानंद कोल्हापूर या नावाची आपली ती यूट्यूब चॅनल आहे. पण मी विनंती करू इच्छितो कोल्हापूरच्या भक्तांना की जरी यूट्यूबवरती हे लेक्चर उपलब्ध करणार आहोत तरी जर कोल्हापूरचे भक्त त्यांनी केंद्रात येऊन जर या वर्गाचा लाभ घेतला तर त्यात मला जास्त आनंद होईल. प्रत्येकाला ते शक्य नसतं हे मला मान्य आहे,
तरीसुद्धा प्रयत्न केला तर बरं होईल. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.